चेहऱ्यावरती पील करायचा विचार करतेय तर हा व्हिडिओ नक्की बघून जा। मागच्या व्हिडिओत मी सांगितलं की ब्लीच करू नका, त्याऐवजी काय करू शकतो तर डी10 करू शकतो। ठीक आहे, अजून एक पर्याय मी तुमच्यासाठी आणलेला आहे की ब्लीच आणि डी10 व्यतिरिक्त अजून काय करू शकतो। आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी एक जबरदस्त ट्रीटमेंट म्हणजे पील। पण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, त्यामुळे पील सुद्धा योग्य ते निवडता यायला हवं। साधारणतः 3 पीलचे प्रकार येतात, एक लॅक्टिक पील आहे, ग्लायकोलिक पील आणि सॅलिसिलिक पील। अजून 2-3 पील आहेत, पण जास्त करून हे 3च वापरले जातात। त्यातलं जे 1 नंबरचं आहे लॅक्टिक पील, तर ते ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी आपण वापरू शकतो। त्याचप्रमाणे 2 नंबरचं जे ग्लायकोलिक पील आहे ते डल स्किन आणि पिगमेंटेशन साठी आपण त्याचा वापर करू शकतो। त्याचप्रमाणे सॅलिसिलिक पील म्हणजे ऑइली आणि ॲक्ने स्किनसाठी वापरू शकतो। आता इथे मी तुम्हाला लॅक्टिक पील दाखवते। 3 पील बद्दल मी बोलले, तर त्यापैकी जे पहिलं पील आहे जे लॅक्टिक पील आहे ते एकदम माइल्ड आहे हे पील, आणि मी रेग्युलर बेसिसवरती माझ्या ट्रीटमेंट्स पार्लरमध्ये करताना ह्या पीलचा वापर जास्त करते, कारण हे एकदम माइल्ड आहे, स्किन फ्रेंडली आहे आणि याचा कोणालाही आत्तापर्यंत तरी साईड इफेक्ट झालेला नाही आहे। कुठले रॅशेस जळजळ असलं काहीही झालेलं नाही आहे। फक्त लावताना हे तुम्ही एकदम ट्रेन ब्युटिशियनकडूनच करून घ्या किंवा कॉस्मेटोलॉजिस्ट किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून पील हे आपल्या चेहऱ्यावरती करून घ्यावं। सो याचे रिझल्ट्स खूप छान आहेत। लॅक्टिक पील मेन काम काय करतं तर तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करायचं काम करतं। याच्यामध्ये एक्सफोलिएट एजंट्स असतात जे तुमची स्किन एक्सफोलिएट करायला मदत करतात, आणि तुमच्या स्किनचं जे टेक्स्चर असतं ना तर ते सुधारण्यासाठी हे पील यूजफुल आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि अशाच नवीन टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका।